शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते सुनील बागुल आणि नवनियुक्त महानगर प्रमुख मामा राजवाडे यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात आलेत। तक्रारदारानं आपली तक्रार मागे घेतल्यानं गुन्हे मागे घेण्यात आलेत। त्यामुळे या दोघांचा भाजप प्रवेशाचा मार्ग आता मोकळा झालाय। पाहूयात याच संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट। पहिली गोष्ट जे काही गुन्हे गंभीर स्वरूपाचे ते खोटे गुन्हे होते दाखल, त्यांना भी समजलं की हे केलं आपण काही चुकीचं असेल, त्याच्यामुळे त्यांनी पोलिसांना तसं स्टेटमेंट दिलेलं आहे आणि यानंतर ते सर्व गुन्हे आमच्याकडून मागे घेण्यात आले। 15 दिवसापासून पोलीस तपास करत होते आणि पोलिसांना तपासामध्ये त्या पद्धतीचं काही निष्पन्न झालेलं नाही आणि त्यामुळे पोलिसांनी ही केस बेसमरी म्हणून काढण्यात आलेली आहे। अकलपट्टी पागलांची अकलपट्टी किंवा ठीक आहे त्याच्यावर नव्हतं, पण अकलपट्टी तर साऱ्या महाराष्ट्राने बघितली। अकलपट्टी ती कुठंतरी पोहोचते ना आम्हाला। भाजपमध्ये पक्षप्रवेश करायचा का कोणत्या संघटनेत करायचा ते आता आम्ही ठरवणार आहे। भाजपमध्ये येण्याचा त्यांनी मार्ग स्वीकारल्यावर हे सगळे गुन्हे पोलीस थांबवतात, मागे घेतले जातात। लाज वाटली पाहिजे अशा पोलिसांना खाकी वर्दी घालून मिरवण्याची। ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिक मधील नेते मामा राजवाडे आणि सुनील बागुल यांचा भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला। मामा राजवाडे आणि सुनील बागुल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे त्यांचा भाजप प्रवेश रखडल्याची चर्चा होती। मात्र त्यांच्यावरील गुन्हे मागे घेतल्यामुळे आता ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे। या दोन्ही नेत्यांवर गुन्हे दाखल केल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेतून त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याचा दावा देखील या दोन्ही नेत्यांकडून करण्यात आलाय। पहिली गोष्ट जे काही गुन्हे गंभीर स्वरूपाचे ते खोटे गुन्हे होते दाखल। दुसरी गोष्ट आम्ही महाजन साहेबांना ते ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांना त्यांनी किंवा आमच्यावर जे खोटे गुन्हे दाखल झाले हे त्यांच्या कानावर टाकण्यासाठी गेलेलो होतो आणि तिथनं कोणीतरी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल केली आणि त्याच्यानंतर ही सर्व प्रक्रिया झाली। आता गजू घोडके जे प्रकरण आहेत ते तर ॲक्च्युली आमचे मित्रचे, त्यांना कोणी राजकीय शत्रू असतात बरे, त्याचं काही कदाचित त्यांना काही सांगण्यात आलं असेल, त्या हक्काचा पोटी तो गुन्हा दाखल केला। त्याच्यानंतर त्यांनाही सुधबुद्धी सुचली आणि त्यांना भी समजलं की हे जे केलं आपण काही चुकीचं असेल, त्याच्यामुळे त्यांनी पोलिसांना तसं स्टेटमेंट दिलेलं आहे आणि यानंतर ते सर्व गुन्हे आमच्याकडून मागे घेण्यात आले। साधारण 15 दिवसापासून पोलीस तपास करत होते आणि पोलिसांना तपासामध्ये त्या पद्धतीचं काही निष्पन्न झालेलं नाही आणि ते निष्पन्न न झाल्यामुळे आणि ज्यांनी फिर्याद दाखल केली होती त्यांच्या घरामध्ये त्यांनी ज्या वस्तू हरवल्या आहे का चोरीला गेल्या आहे असं जी तक्रार केली होती ते त्यांना त्यांच्या घरामध्ये मिळालं। तसा त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जबाब दिला, कोर्टामध्ये त्या पद्धतीचा त्यांनी जबाब दिलेला आहे आणि त्यामुळे पोलिसांनी ही केस बेसमरी म्हणून काढण्यात आलेली आहे। पक्षातून हकालपट्टी केल्यामुळे वाईट वाटल्याची भावना मामा राजवाडे यांनी व्यक्त करून दाखवली। त्यामुळे कार्यकर्त्यांशी बोलून पुढचा राजकीय निर्णय घेणार असल्याचं विधान देखील त्यांनी यावेळेला केलं। तर ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी केल्यामुळे आमचा मार्ग मोकळा झाल्याचं सुनील बागुल यांनी म्हटलंय। भाजपमध्ये प्रवेश करण्याला प्राधान्य देणार असल्याचं म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। असं काही निश्चित काही ठरलेलं नव्हतं का प्रवेश होणार आहे किंवा काय। आता जे काही सर्व सन्मानित सुनील बागुल असतील किंवा आमचे सहकारी किंवा मित्रमंडळ किंवा कार्यकर्ते त्यांच्याशी सर्वांची चर्चा करून पुढील निर्णय घेईल। तुम्ही शिवसेनेत आता नाही आहात, सध्या तर तुमच्याच व्हिडिओ चालू होतं ना अकलपट्टी पागलांची अकलपट्टी किंवा ठीक आहे त्याच्यावर नव्हतं, पण अकलपट्टी तर साऱ्या महाराष्ट्राने बघितली। अकलपट्टी ती कुठंतरी पोहोचते ना आम्हाला। भाजपात जाणार अजून तर तसा काही निर्णय। भाजपमध्ये पक्षप्रवेश करायचा का कोणत्या संघटनेत करायचा ते आता आम्ही ठरवणार आहे। तर आमचा मार्ग मोकळा झाला कारण आम्ही ज्या संघटनेमध्ये काम केलं त्यांनी आम्हाला काढून टाकलेलं आहे। आता आम्ही मोकळे आणि मोकळे असल्यानंतर आम्ही निश्चितच कुठे ना कुठे आम्हाला काम करायची सवय, तर त्याच्यामुळे आम्ही कोणत्या ना कोणत्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहे। त्याच्यामध्ये तुम्ही म्हणताय तर आम्ही 1 नंबर प्राधान्य बीजेपीलाच देणार आहे। सुनील बागुल मामा राजवाडे यांच्यावरील गुन्हे मागे घेतल्यानंतर संजय राऊतांनी भाजप आणि पोलीस प्रशासनावर सडकून टीका केली आहे। आमच्या नेत्यांनी भाजपमध्ये जाण्याचा मार्ग स्वीकारल्यामुळे त्यांच्यावरील गुन्हे मागे घेतल्याचा दावा राऊतांनी केला आहे। नाशिकमध्ये आमचे प्रमुख पदाधिकाऱ्यांवरती खोटे गुन्हे मकोका त्यांच्या कुटुंबावर त्यानंतर समाज माध्यमांवरती आमची बदनामी करतो म्हणून जाब विचारायला गेली, त्या संदर्भात अटेम्प्ट टू मर्डर अमुक तमुक असे गुन्हे दाखल करता आणि भाजपमध्ये येण्याचा त्यांनी मार्ग स्वीकारल्यावर हे सगळे गुन्हे पोलीस थांबवतात, मागे घेतले जातात। लाज वाटली पाहिजे अशा पोलिसांना खाकी वर्दी घालून मिरवण्याची, मग ते IPS असतील किंवा महाराष्ट्र पोलीस सेवेच्या
नाशिकमध्ये ठाकरेंना धक्क्यावर धक्के बसतायत। आधी सुधाकर बडगुजर, त्यानंतर विलास शिंदे आणि आता सुनील बागुल आणि मामा राजवाडे देखील भाजपमध्ये जाणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय। तर दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे देखील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। नाशिक शहरातील काही माजी नगरसेवकांसह ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे आणि त्यामुळे नाशिकात भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग सुरू झाली आहे। याचा फायदा आगामी नाशिक महापालिकेत भाजपला मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।